ठीक आहे पुढे चला पाठावर रांगेत या हा काय आज आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। आमच्या छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने एक छोटीशी मदत म्हणून इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स असतात त्या बरेच पेशंट्स हे बाहेर गावावरून येतात। त्यांच्या नातेवाईकांना अन्न पाण्याची किंवा नाश्त्याची सोय नसते सकाळच्या प्रहराला, तर ती सकाळच्या प्रहरी आमच्या वतीने एक छोटंसं नाश्त्याची सोय करून आम्ही सर्वांनी त्यांची एक मदत केलेली आहे। आज सगळेजण आम्ही इथे जमलेलो असताना जे काही पाहिलेलं आहे, म्हणजे बरेचसे नातेवाईक यांच्याकडे बऱ्याचदा पैसेही नसतात। अशा लोकांना मी आव्हान करेल NGOsला की आपल्या परीने जेवढी होईल तेवढी मदत करणं आपलं कर्तव्य आहे। आज इथे उभं राहून सकाळी हा अनुभव घेतला, यातून एक जाणवलं की ह्या लोकांना दररोज मदत झाली पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या परीने ती कशी होईल ह्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे। आणि आमचे संस्थापक अध्यक्ष साहेब शरद पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। नमस्कार, मी जयंत शिवाजी रौंदाळे महाराष्ट्र नाशिकेतून बोलतो आहे। आज आमचे शरदजी अण्णा उखा पवार यांचा वाढदिवस आहे। शरद अण्णा उखा पवार हे छावा जनक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष आहे। प्रामुख्याने त्यांचं जे कार्य चालतं ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि नाशिकेतून त्याची सुरुवात झालेली आहे। आडलेला नडलेला शोषित वंचित सर्व प्रकारचे घटकातील गरिबांसाठी आपण काम करतो। त्याचसोबत छावा जनक्रांतीच्या महासचिव आणि कायदेशीर सल्लागार आमच्या भगिनी ॲडव्होकेट सौ अलकाताई शेळके मोरे पाटील यांचा पण सहभाग असतो। त्या नेहमीच सरांच्या सोबत आणि संघटनेच्या सोबत असतात। गोरगरीब जनतेला ते न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करत असतात। आज जो वाढदिवसाचा जो छोटा खाणी एक सोहळा ठेवला होता त्याचं थोडंसं मी सांगू इच्छितो थोड्या भाषेत। का आज ताई काय होतं आहे, बाहेर धनदांडे लोक असतात, कॉलेज कुमार असतात, ते रस्त्यावर तलवारी घेऊन केक कापतात, पार्ट्या करतात, अफाट पैशांचा ते चुराडा करतात, फटाके फाडून ते प्रदूषण तर करतात तिथं आहेच, पण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे। जसं कृतिशील जयंतीचं आपण बोललो होतो मागे, पण त्याचप्रमाणे कृतिशील वाढदिवसाचे पण लोकांनी ह्या गोष्टी अवलंबन केलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टीमधूनच आपण एक समाजापुढे आपण काही गोष्टी निदर्शनास आणून दिलं पाहिजे, चांगल्या गोष्टी घडवल्या पाहिजे, संस्कार दिले पाहिजे। कारण आपलं बघूनच लहान मुलं आपलं आचरण करतात आणि तसंच ते करतात। त्यामुळे कोणीही जे पाश्चिमात्य जी संस्कृती आपण अवलंबत चाललो आहे त्या गोष्टीला आपण मागे सारलं पाहिजे आणि अशा प्रकारचे आपण चांगले सतत कार्यक्रम आपण राबवले पाहिजे। छावा जनक्रांतीच्या वाहतूक आघाडीमध्ये आता काम चालू झालेलं आहे। काम पूर्वी पण चालू होतं, पण आता ते प्रकर्षाने जाणवायला लागलं आहे का वाहतूकदारांची फार कुचंबना केली जाते रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी। तर यामध्ये लवकरात लवकर शरद अण्णाजी आता बाहेर गावी गेले, ते आल्यावर पुढचं पण आपल्याला वाहन चालकासाठी निदर्शनाशील का काय काय काम आपण पुढे जाऊन करणार आहोत। जय महाराष्ट्र।